धोके काय संभवतात, त्याला आधीच काउंटर कसे करायचं ह्याचा विचार करा आणि मग पाऊल टाका सगळ्या ऐक्यातनं. तसंच केलं त्यांनी शिवाजीराजे. शेवटी शिकायचं काय ऐक्यातनं, तर ही जी प्लॅनिंग आहे सगळ्या ऐक्यात 260 किल्ले कसे काय प्लॅन केले असते, कुठला किल्ला घ्यायचा, कसं घ्यायचा, कुणाला पाठवायचं तिथं, सैन्य किती तिथं पाहिजे, दारुगोळा कसा वरती चढवायचा, तोफा कशा वरती चढवायच्या, हे सगळं त्यांनी पाहिलेलं होतं. शिवाजीराजांच्या सैन्यावर अगदी सैन्याचा एक 10 रुपये जरी महिन्याचा पगार जर का धरला एका सैनिकाचा, 2 लाखाचं पायदळ होतं महाराजांचं नसतं तिथं. याके सगळ्याचा खर्च, तो घोड्यांचा खर्च. शिवाजीराजे आग्र्याला गेले त्यावेळेला 8 हत्ती होते त्यांच्याबरोबर. त्या हत्ती काय साधा सुद्धा प्रकार नसतो, तो भयंकर खातो त्याच्यातनं. त्याला एक 200-300 किलो गवत लागतं रोज, तेवढेच रोट लागतात त्याला. आणि हे सगळं ते सांभाळायचं असतं. ते सगळं सांभाळलं महाराज. स्टेनलेस कॅरेक्टर शिवाजी मल्लम्मा समरोत्सव आणि सेज औरंगजेब काय बघूया आपण. शिवाजीराजे ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयाहून परत येत होते ना, तर त्यावेळेला या धारवाडच्या जवळ एक बेलवडी नावाचं गाव आहे. तिथे एक मल्लम्मा नावाची बाई होती, तिचा नवरा वारला होता, त्याचं नाव मल्लासारख्या. पण ह्या बाईचे लोक यायचे महाराजांची घोडी पळव, कुठं सामान पळव असं करायला लागले. तर शिवाजीराजांनी आपल्या एका सरदाराला तिथं पाठवलं आहे बाईचा बंदोबस्त करायला. त्या सरदारांनी त्या बाईचा बंदोबस्त केला. पण शिवाजी महाराजांच्या त्या माणसाने त्या स्त्रीशी गैरवर्तन केलं. हे महाराजांना कळल्यावर त्याला बोलवलं. त्याचा गुन्हा साबित झाल्यावर शिवाजी महाराजांनी त्याचे डोळे काढले. ताबडतोब शिक्षा आहे बघा. हे साधं सूत्र होतं. शिवशाही चालली का, स्वराज्य निर्माण कसं झालं आणि स्वराज्य का चाललं. एक साधं उदाहरण म्हणजे गुन्हा जर का साबित झाला तर तात्काळ शिक्षा. म्हणजे 17 वर्ष पेंडिंग आहेत आणि द्यायचं का नाही ह्याच्यावर अजून चाललंय, मग दयेचा अर्ज करा वगैरे असला प्रकार काही नव्हता तिथं. काय तसलं काही याच्यावरनं राज्य चालत नाहीत, स्टेट्स कधीही चालत नाहीत त्याच्यात. आणि उत्तम काम केलं की ताबडतोब रिवॉर्ड, हे शिवाजीराजांचं साधं सूत्र होतं सगळ्या. मग त्या बाईनं तिथं एक ते चित्र जे शिल्प 2 कोरून घेतले. तिथे एका देवळात 2 शिल्प आहेत, त्याच्यात हे शिवाजीराजे आहेत आणि आपला ते मूल त्यांच्या मांडीवर ठेवते असं ते शिल्प करून घेतले. दुसऱ्या एका शिल्पात ते घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज तिनं कोरलेले आहेत. आणि तिनं एक काव्य कानडीतनं शिवाजी मल्लम्मा समरोत्सव म्हणून एक काव्य कानडीतनं लिहून घेतलेलं आहे. त्याच्यात शिवाजी महाराजांचं कानडीतनं काव्य असेल अशी कल्पना येणार नाही. आत्ता बेळगावच्या लोकांना जाऊन सांगायला पाहिजे, कर्नाटकातल्या लोकांना सांगायला पाहिजे बाबा की महाराजांनी या बाईची लाज वाचवली सगळ्या ह्याच्यातनं. आणि म्हणून त्या बाईने लिहून घेतलेलं आहे ते काव्य. नाही तर बेळगावचं बेळगावी करायचं आणि गोंधळ घालत बसायचं तिथं. तसला प्रकार शिवाजी महाराजांनी बेळगावला इतक्या वेळा मदत केलेली आहे सगळ्या, कर्नाटकातच मदत केलेली आहे सगळ्या. पण शिवाजी मल्लम्मा समरोत्सव आणि औरंगजेब म्हटल्यावर थोडंसं घाबरायला होतं मला सुद्धा. त्याचं कारण असं आहे, यांनी बापाला कैदेत टाकलं, भावांना मारलं, कारण त्याच्याशिवाय गादीवर येताच येत नव्हतं. भाऊ दिसला की मारायचं म्हणजे आपली गादी मोकळी झाली. बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की या मुघल शहाजाद्यांना असं वाटत असे की आपला बापच जन्माला आला नसता तर किती बरं झालं असतं, आपणच गादीवर जाऊन बसलो असतो. पण औरंगजेबाने त्याच्या मुलाला मारलं. सुलतान मोहम्मद सुलतान म्हणून त्याचा थोरला मुलगा होता, त्याला मार. म्हणजे भारतात त्यावेळेला कोणीही माणूस मेला ना की एक अफवा अशी असायची औरंगजेबाने विषप्रयोग करून मारला त्याला म्हणून. असा औरंगजेब 89 वर्ष जगला. 24 ऑक्टोबर 1618 दोहदला त्याचा जन्म आहे. 20 फेब्रुवारी 1707 25 वर्ष महाराष्ट्रात राहून औरंगजेब मेला. मराठ्यांवर विजय मिळवता आला नाही त्याला सगळ्याच्या. पण गंमत म्हणजे औरंगजेबाला ज्यावेळेला शिवाजीराजांचा मृत्यू झाला कळलं त्यावेळेला औरंगजेब असं म्हणाला, हा एक माणूस असा होता की ज्याच्यात राज्य निर्माण करण्याची क्षमता होती. माझे सेनानी गेले 19 वर्ष ह्याच्याशी झुंजतायत पण ह्याचं राज्य वाढतच राहिलं. आणि शरण आलेल्या शत्रूंच्या स्त्रियांशी यानं कधीही गैरवर्तन केलं नाही असं औरंगजेब न म्हटल्याचं लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. तुम्ही कल्पना करा की औरंगजेब शिवाजी महाराजांच्या बद्दल असे उद्गार काढतोय. बापाबद्दल इतके चांगले उद्गार कधीही काढले नाहीत त्यांनी. त्याच्यात शिवाजी महाराजांच्या बद्दल जर का काढत असेल तर आपल्याला कळून येईल की औरंगजेब सुद्धा एवढं कौतुक करत होता. एक प्रसंग म्हणून सांगतो, साधा खरा नाही येतो.
पण कॅरेक्टर कॅरेक्टर काय असते म्हणून तो प्रसंग सांगतोय की औरंगजेबाचा दरबार भरलेला आहे आणि त्याचे अलकाप चाललेत. म्हणजे हजरत सलामत, किबलाय दीनो दुनिया, अबुल मुझफ्फर मोईउद्दीन मोहम्मद औरंगजेब, शहनशाह गाजी आलमगीर बहाद असे किताब चाललेत. आणि औरंगजेब येतो आणि म्हणतो ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधार से तंजौर तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले माँ बदौलत ये आज क्या देख रहे हैं. हमारी आँखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारे लाखों के फौज के सूबहदारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. यह है हमारे मामू जान अमीरुल उमरा शायस्ता खान साहब. सबसे शर्मनाक बात तो यह है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पर छापा मारकर इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर थे कि जान बच गई, सिर 3 उंगलियां ही खोनी पड़ी इन्हें. ये है हमारे सिपह सालार जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. मराठों के मार के जख्म इन्होंने सीने पे नहीं पीठ पे खाए हैं. यह है सूरत के खूबसूरत सुबहदार इनायत खां बहादुर. शिवाजी सूरत आए तो ये सूरत से दुम दबा के भाग गए. यह है हबशी फौलाद खान, इनके हथेली पर मिठाई रखकर शिवाजी आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे मंसूबों को खाक में मिला दिया इस फौलाद खान ने. यह कारतलब खां, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खां, ये खान जहाँ बहादुर बहादुर खान कोकलताश, ये बूंदी नरेश भाव सिंह हादा, ये रनमस्त खां, ये केसरी सिंह, ये सैयद मुनव्वर खां बारहा. तमाम सारे राजपूत, बुंदेल, तुर्क, ईरानी, अफगानी, उज्बेकी, हबशी, मुगल फौजमंद सरदार जिन्हें शिवाजी ने शिकस्त दी, सारी इज्जत मिट्टी में मिला दी. क्यों क्यों सिवा को यह फतह हासिल होती है. हमारी तरह गोला बारूद, हाथी घोड़े, खजाना तोपे सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे. क्यों? ये क्यों का मतलब तुम कभी नहीं समझ पाओगे शहजादे, तुम कभी नहीं समझ पाओगे. औरत, शराब, नाच गाने, मौज मस्त, इश्क मोहब्बत में गिरफ्तार तुम जैसे बहादुर सिवा को कभी नहीं समझ पाओगे. इस सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज और असला बढ़ाए, नए जंग बहरीन की तामीर की है उसने, लेकिन उससे भी कई ज्यादा न जीते जाने वाले मजबूत जमीर के लोग तैयार किए हैं उसने. हमने सिवा के लोगों को लाखों की जागीर का लालच दिया, लेकिन उन जांबाज मराठों ने उस पर थूक दिया. आज तक हम दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन सिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे रुकते नहीं, वे थकते नहीं, वे झुकते नहीं और वे बिकते भी नहीं. शिवाजी घाघ है, चालाक है, धगाबाज है, नामाकूल है, मगरूर है, बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन के भी मजहबी कलाम, औरत और फकीरों की इज्जत करता है वो. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब है, हमें दुश्मन भी जो मिला वो सिवा जैसा. ताकत कॅरेक्टर, चारित्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. पैसे देऊन लोक चरित्र लिहून घेतात, पैसे देऊन चारित्र्य नाही मिळत कधी लोकांना. ते पुढचं द पर्पज ऑफ लाईफ इज टू डेव्हलप कॅरेक्टर. फार महत्वाची गोष्ट आहे. शेवटी आयुष्य असतं, क्षणभंगूर असतं, एक लोकल चाललेली असते, आपण लटकायचं, आपलं स्टेशन आलं की उतरून जायचं, असला प्रकार आहे. पण तेवढ्या ह्याच्यात यू हॅव टू डेव्हलप युअर कॅरेक्टर, हे फार महत्वाची गोष्ट आहे. ते शिवचरित्रातनं, शेवटी शिवचरित्रातनं शिकायचं काय मग? नुसतंच आपलं इथं स्मारक कुठं करायचं ह्याच्यावरनं 5 वर्ष काढत बसायचं तिथं काही नाही. त्याचा काय उपयोग येतो की पुतळे उभे करून काय मिळणार आहे, पुतळे काढून तरी काय मिळणार आहे. सगळे शेवटी असं आहे, मनात असतं सगळं ते. आणि जोपर्यंत आपण कष्ट करत नाही, मेहनत करत नाही,
एखाद्या गोष्टीचा पुरावा करत नाही तोपर्यंत आपल्याला जमणार नाही. त्याच्यासाठी कॅरेक्टर लागते सगळ्यात महत्त्वाचं. हे आहे ऑर्गनायझेशन अँड एम्पॉवरमेंट, मॅनेजमेंट ऑफ फोर्ट्स आणि अष्टप्रधान मंडळ. काय केले महाराजांनी बघू. हे सगळे मला किल्ल्यांचे फोटो आहेत ना, ते उद्धव ठाकरेंनी दिलेले आहेत. मी मॉरिशसला गेलो होतो भाषणाला, त्यावेळेला त्यांनी मला जाताना एक मोठी हे दिली होती CD. हा राजगड आहे, ही आहे सुवेळा, ही सुवेळा इकडं माची आहे, ही संजीवनी आहे इकडं पद्मावती, आणि हा बालेकिल्ल्यावरचा हा गुंजन दरवाजा आहे. आणि तो कसा कड्याच्या टोकावर आहे बघा. मी एक आपला साधा हिशोब काढला होता. म्हटलं आपल्या या डेक्कन ट्रॅप जो आहे सगळा बॅसॉल्ट आहे, या बॅसॉल्टचं जर का आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर का काढली तर 2.7 आहे ती. आता काही ठिकाणी जांभ्या दगड आहे, काही ठिकाणी अगदी ॲव्हरेज धरा म्हटलं 1.7 धरून काढून किती दगड लागला या किल्ल्याला राजगड बांधायला. तर साधा हिशोब मी काढला तर 3.5 लाख टन दगड लागलेला आहे. कुठनं आणला मार्ग नाही कळायला. तिथं काही माइन्स नाही आहेत, दगडाच्या खाणीबिणी काही कुठं दिसत नाही आहेत काही सगळ्या काही. मग दगड आणला कुठनं, घडवला कसा. पण गंमत आहे, एक सर्जाराव जेधे जो आहे कान्होजींचा मुलगा, त्याचं काही राजपूतांचं भांडण झालं होतं. तर तो म्हणतोय की तुम्ही येऊन माझी क्षमा मागितली नाही तर मी राजांना सांगेन, स्वामींना सांगेन, मी शिवाजी महाराजांना सांगेन, मग ते तुम्हाला राजगडला नेऊन दगड ओढायला लावतील म्हणून असं त्यांनी लिहिले तिथं सगळ्या काही. म्हणजे राजगडला नेऊन दगड हे ओढायची शिक्षाच होती पूर्वीच्या ह्याच्यातनं. पण इथं 3.5 लाख टन दगड लागलेला आहे, कुठनं आणाय माहीत नाही. 24 वर्ष या किल्ल्यावर शिवाजी महाराज राहिले कोणत्या काय. पण त्या किल्ल्याचं मगाशी मी सांगितलं, एक किल्ला घेतला ना की त्या किल्ल्याचं भवताल हा सगळा तो किल्ला कंट्रोल करतो. त्या किल्ल्यावर धान्य चढवावं लागतं नेहमी, रसद जी असते त्याच्यासाठी कोठारा असतात, सगळ्या किल्ल्यांच्यावर मोठी कोठारा असतात. आणि साधारणपणे पूर असं नाव असतं तिथं. त्या सिंहगडच्या इथं कोंढणपूर आहे, पुरंदरच्या इथं पूर नावाचंच गाव होतं, तर त्याचं नारायणपूर असं झालेलं आहे. पन्हाळा पाहिलं तर कोल्हापूर ही तिकी पेठ आहे, विशाळगड पाहिलं तर मलकापूर ही तिकी. अशा त्या किल्ल्यांच्या पूर नावाच्या गावातनं सगळी रसद येते. मग माणसं निवडायची सगळी, आणि ती चंगेभंगी नकोत. म्हणजे जर का हवालदार म्हणजे किल्ल्याचा जो किल्लेदार असेल, मी महाराजांच्या त्या आज्ञापत्रात आहे की जर का त्यांनी फितुरी केली असा संशय जरी आला नुसता तरी त्याला कुटुंब कबिल्यासकट पकडून आणायचा, आणि त्याचा गुन्हा साबित झाला तर त्याचं मुंडकं मारायचं आणि ते गडोगडी फिरवायचं सगळ्या याच्यातनं. एकही माणूस फितूर झाला नाही शिवाजी महाराजांचा त्यांच्या आयुष्यात. काय भयंकर शिक्षा आहेत या सगळ्याकडून. हात मला तर सारखे आपले महाराज दिसत आहेत तिथे, आपल्या लोकांनी चित्र काढले, ते बसलेत आपल्या सिंहासनावर, त्याला वेळ नाही त्या माणसाला. 18,306 दिवसांचं आयुष्य आहे, त्यातलं 1/3 सोडून देऊ. परंतु बाकी ऐक्यात ते काय करत बसलेत, याचा गुन्हा साबित झाला का तोड त्याचे हात, याचं काय झालं मार त्याचं मस्तक. आता काही इलाजच नव्हतं हो काही करायला. पण त्याच्याशिवाय राज्य चालवणार कसं. शिक्षा तुम्ही जर का दिली नाहीत, लॉज आहेत, जस्टिस आहे, अंमलात आणायला पाहिजे ना. पण सगळ्या ह्याच्यातनं इथं तोच प्रकार नाही आपल्याकडं. ते मला एक सांगा, शिवचरित्र खरंच कोणी वाचलं असताना आपल्या लोकांना ते, आणि दिल्लीला विशेषतः लोकांना शिकवलं जर का असतं तर दिल्लीत जे आत्ता नुकतं प्रकरण झालं ते झालं असतं का मला सांगा. शक्य नाही येते त्याच्यातनं, ते अत्यंत अशक्य आहे. शिवाजी राजांच्या त्या सगळ्या ह्याच्यात एवढी जरब बसली होती त्या राजाच्या पाटलाच्या नंतर. लोकांनी किरकोळ गुन्हे केले नाही अशातला भाग नाही, पण शिक्षा ताबडतोब. डोळे काढायचे, हात तोडायचे, मस्तक मारायचे, याच शिक्षा त्याच्या खरी जरब निर्माण होत नाही. दरारा जो असतो, कर्र आणि कर्रोफर म्हणतात, ते कर्रोफर निर्माण होत नाही त्याच्यात. म्हणजे या किल्ल्याची मॅनेजमेंट खूप अवघड असते सगळ्यात. आधी किल्ल्यावर जाणं अवघड, मग ते सगळे ते मॅनेजमेंट कशी काय असेल तुम्ही बघा, कल्पना करा. 260 किल्ले आणि 1 नाही 2 नाही या सगळ्या त्याची सगळ्याची पूर्ण मॅनेजमेंट करायची. पण ती त्यांनी करून दाखवली, आहे फार महत्त्वाची गोष्ट आहे. पुढची घेऊ आपण की अष्टप्रधान मंडळ नेमलं. हे काही साधं नाही. अष्टप्रधान शिवाजी महाराजांची जे होते ते प्रत्येक माणूस केपेबल आहे त्या सगळ्यातलं डिसिजन घेण्यात, आणि त्याच्या प्रत्येकाच्या कामात तो केपेबल आहे. पण शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यांना, तर त्यावेळेला त्यांना कळून आलं की आपली भाषा जी आहे मराठी, ही भाषा यावनी भाषेत लुप्त होत चाललेली आहे. म्हणून त्यांनी रघुनाथपंत हणमंत्यांना बोलावलं आणि त्यांना सांगितलं आपली भाषा लुप्त होतीये. रघुनाथपंत हणमंत एक वकील होते, फार उत्कृष्ट वकील होते. फॉरेन अफेअर्स हे शिवाजी महाराजांचे सगळे बघायचे ते त्याच्यात, मिनिस्टर फॉर या सगळ्या काय. पण त्यांना बोलावलं आणि सांगितलं की भाषा आपली लुप्त होतीये, तर तुम्ही
त्या यावनी शब्दांना पर्यायी प्रतिशब्द काढा. म्हणून धुंडीराज लक्ष्मण व्यास याला बरोबर घेऊन 1400 शब्दाची डिक्शनरी निर्माण केली, ज्याला राजकोश असं म्हणतात. किल्ला आपल्या शब्दाने अरेबिक येतो, कला त्याला म्हणून शिवाजीराजांनी दुर्ग, खंदक त्याला परिखा, रेवणी याला परिखा, वलयम बालाई किल्ला, बाला म्हणजे वरचा, तर त्या बालाई किल्ल्याला आदित्यका असं त्यांनी नाव दिलेलं आहे. माची असते त्याला उपत्यका. ही सगळी नावं वेगवेगळी शिवाजी महाराजांनी डेफिनेशन्स ते तयार केल्या. 1400 शब्दांचा कोश निर्माण केला. कोश निर्माण करणारे शिवाजीराजे पहिले आहेत. एवढंच नव्हे, त्यांनी बाळाजी आवजीला बोलावलं, बाळाजी आवजीचं, आणि त्याला सांगितलं की आपले पत्रांचे प्रकार किती आहेत, म्हणजे खुर्दखत आहेत, कौलनामे आहेत, मजरनामे आहेत. तो म्हणाला 80 प्रकार आहेत. ते म्हणाले सगळ्याचे मायने लिहा. नाही तर शिवाजी महाराजांची पत्र कशी जायची माहिती आहे का? अतरक्त खाने राजश्री शिवाजीराजे दाम दौलत हो व ब जानिब कारकुनान हाल व इस्तकबाल बिदानत की शूर सन सभा अरबैन व हाल. काही कळते का बघा? काय कळणार नाही. इज्जत व रफत दस्तगाव शुजात व शामत इंतिबा व इकबाल व इजलाल हमरा सैद आजम सैद सुलतान अज ई शिवाजी राजा सलाम सलामती अंजाम मोहुवल मुराद. काही कळणार नाही. पण जेव्हा हे ट्रान्सफॉर्मेशन घडवलं, त्यांनी मायने काढले, त्याला स्वस्ती श्री राज्याभिषेक शोक 3 नलसंवत्सर वैशाख बहुल द्वितीय इंदू आसरे ये दिनी क्षत्रिय कुलावतंस श्री राजाशिव छत्रपती यांनी आज्ञा केली ऐसी जे, अशी पत्र जायला लागली. काहीतरी कळण्या इतपत जायला लागली म्हणजे त्याच्यात. पण हे ट्रान्सफॉर्मेशन करणं, आणि आता ओरडतायत लोक, ही तर शिवाजी महाराज इथंच झाले ना, शिवाजी महाराजांनी आपली भाषा जगवली ना सगळ्याच्यातनं, आणि आता मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत. त्याच्यात रोज काहीतरी चाललंय. साहित्य संमेलनात कर्णबधिर लोकांना ब्रेल लिपी आणू हे शिकवावी म्हणून आत्ता ठराव झाला आहे तिथे. ते अहो, ती डोळा नसलेल्या लोकांच्यासाठी असते तिथे, यांना दिसत नाही त्यांच्यासाठी ब्रेल आहे. कर्णबधिरांना वाचता येतं म्हणून त्याच्यानं, त्याच्यासाठी ब्रेल कशाला पाहिजे? हे आमचे साहित्यिक आहेत सगळे चालले. याला पहिल्यापासून मी उरूस असं म्हणत आलेलो आहे त्या साहित्य संमेलनाला. उरूस, ते मोठा उरूस चालतो तिथे सगळ्या, दरवर्षी चालतो सगळ्यांची. तर हे पण त्यांनी एक ऑर्गनायझेशन निर्माण केली, सगळ्यांच्या त्यांनी ड्युटीज डिफाईन केल्या प्रत्येकाच्या. कुणी शिक्के कुठं उमटवायचे कुठल्या पत्रावर हे डिफाईन केलं शिवाजीराजे. पत्रांचे मायने डिफाईन केले. म्हणजे मराठीत पत्रलेखन शास्त्र जेवढं पुढं गेलेलं आहे तेवढं मला नाही वाटत कुठं असेल म्हणून. म्हणजे तुम्ही एक कागद जर का घेतलात आणि त्याला इमॅजिनरी 8 कॉलम्स उभे केले, तर त्याला सबंध रेग म्हणतात. म्हणजे सगळी रेग 8 कॉलम 7 असेल, आणि मग 6 कॉलमची रेग, 5 कॉलमची रेग, 4 इकडची 4 इकडच्या, याला दफा ते रेग, दफे रेग, दफा ते रेग, सबंध रेग, जिल्हा रेग, मजर रेग, असे त्या रेघावरनं डॉक्युमेंट काय ते कळतं आपल्याला. त्याच्यात लेखन प्रशस्ती म्हणून राजवाड्यांचं अप्रतिम आर्टिकल आहे का. आणि हे एवढं डेफिनेशन कोणी केलेलं नव्हतं, ते शिवाजी महाराजांनी इथं केलं. डुईंग शुड नॉट बी कन्फ्युज्ड विथ गेटिंग डन. म्हणजे शिवाजीराजांनी कशासाठी केलं? या लोकांच्याकडनं काम करून घेण्यासाठी केलं. नाही तर सगळे लोक मी करतो म्हणून खांद्यावर घेतात आणि एक ना धड 12वर चिंध्या. तसं नाही आहे. नॉट ओनली डू इट, शुड नॉट बी कन्फ्युज विथ गेटिंग डन. यू मस्ट गेट द वर्क डन फ्रॉम युअर सबऑर्डिनेट्स. यू मस्ट फॉर्म अ टीम फर्स्ट. यू डिफाईन अ टीम. तुम्ही त्यांना जॉब द्या, तुम्ही त्यांना डेडलाईन्स द्या, आणि मग त्यांच्याकडनं काम करवून घ्या सगळ्या. हे फार महत्त्वाच्या गोष्टीशिवाय त्याच्यातल्या पत्रातली अनेक वाक्य आहेत. आपण पुढचं बघू काय. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज, डिसओबिडियन्स, माणकोजी 10 तोंड, ट्रिकेरी, खंडोजी खोपडे. बघूया काय. हा शिवाजी महाराजांचा पहिला सरनोबत होता. माणकोजी 10 तोंडे घोडदळाचा होता. तो घोडदळाचा आणि पायदळाचा वेगवेगळे सरनोबत असतात. मला एक मोडीतला कागद मिळाला, तो आजवर काही कोणी वाचलेलं नाही, कारण सगळ्यांनी माणकोजी 10 तोंडाची, बाबासाहेबांनी त्याच्या रिटायरमेंटचं करून पेन्शनचं चालू केले त्यांची शिवचरित्र. पण तसं नाही आहे. त्या कागदात असं लिहिले, माणकोजी 10 तोंडे सरनोबत हुकूम मानिनासे झाले म्हणून राजगडाखाले शिवपट्टण येथे हातपाय तोडून मारले, असं लिहिले. ते काय सरनोबताला मारलो ते ऐकेन असं झाला तो. म्हणून राजगडच्या खाली तिथं पाल बुद्रुक नावाचं गाव आहे, तिथं शिवाजीराजांनी एक पेठ वसवली होती, त्याचं नाव शिवपट्टण. खेड शिवापूर नाही बरं का ते, हे वेगळं आहे. राजगडचे आयन पाचशे येते, खूप उल्लेख आहेत शिवपट्टणचे. पण त्याला शिवाजीराजांनी इथं मारला. नो कॉम्प्रोमाइज ऑन कोर व्हॅल्यूज या सगळ्याच्यातला. आणि दुसरा जो आहे की याने फितुरी केली खंडोजी खोपड्यांनी त्या अफजल खानाच्या वेळेला.
याला मदत केली होती शिवाजीराजांनी. हा उतरोळीचे देशमुखीबद्दल, या भोरच्याजवळ उतरोळी म्हणून गाव आहे बघा, तिथले जे उतरोळीचे देशमुखीबद्दलचा वाद चालला होता. शिवाजी महाराजांनी याला मदत केली, पण एवढं असून ती मदत मनात न आणता हा माणूस अफजल खानाला जाऊन मिळाला आणि मग तो नंतर मुजऱ्याला यायला लागला. त्याची रद्दबदली कान्होजी जेध्याने केली, पण तरीसुद्धा शिवाजीराजांना डाचत होतं की ह्यानं फितुरी केली आहे, याला शिक्षा तर झालीच पाहिजे. आणि कान्होजींनी रद्दबदली केली म्हणून एक दिवस हा आला असताना महाराजांनी त्याचा एक हात आणि एक पाय तोडून टाकला तिकडे. मग कान्होजी आला ओरडत, कान्होजी जेधे ओरडत आले की मी रद्दबदली केली असताना तुम्ही कशाला याला अशी शिक्षा केली. तर शिवाजीराजे